पती होते, 5 पती. तो म्हणला ए तेरी भी चूक आणि मेरी भी चूक, बस काही बोलू नको म्हणले. पती पत्नी हे एकामेकाला पूरक असावे लागतात. परमार्था करता, संसारा करता पूरक असले पाहिजेत. पूरक असले पाहिजेत की संसार योग्य होतो आणि परमार्थ देखील काय होत असतो, योग्य होत असतो. योग्य होत असतो. नाहीतर मग 7-7, 8-8 दिवसाचे, आता हे आम्ही 7-7, 8-8 दिवसाचे काही सप्ते करून काही महाराज मंडळी जेव्हा घरी जाते आणि घरी गेल्यानंतर मग दारात पाऊल ठेवला का त्याची बायको त्याला दारात जाऊ देते. हा आले का, आले का, आले का सप्ताह जोडून, आले का सप्ताह करून. अरे तिकडच बघायची नाही एखादी. तुमच्या मनात आलं ते नाही, तिकडच एखादी बघायची म्हणजे धर्मशाळा. एखादी तिकडच एखादी धर्मशाळा बघायची ना. अरे तिकडच राहायचं ना, कशाला घरी आले तुम्ही. असा सन्मान होत असतो, असा सन्मान होतो. माझ्याकडे नका बघू तुम्ही, माझं आपलं व्यवस्थित आहे, माझ्याकडे नका बघू. ऐका बारीक, पूरक असले पाहिजे. चंचूला पार्वती मातेला सांगते बस मला, मी तुमची सेवा केलेली काहीच नको, मला फक्त एक वरदान द्यायचं असेल, माझ्याकरता काही करायचं असेल तर एक काम करा. माझा जो पती आहे, बिंदुक नावाचा पती आहे, दुराचारी होता, पापी होता आणि मरण पावल्यानंतर भूत पिसाची योनी त्याला प्राप्त झाले. विंध्य पर्वतावर ते भूत तो पिसाची योनीमध्ये काय करतोय, भटकतोय. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मग पार्वती मातेने तुंबरूला बोलवलं. तुंबरू, आणि तुंबरूला सांगितलं माहिती ना कशामध्ये प्रमाणे, नारद तुंबरू हो समगायन. तेव्हा त्या तुंबरूला बोलवलं. तुंबरूला ए इकडे ये. काय त्या विंध्य पर्वतावर भूत पिसाची योनीमध्ये या चंचुलाचा पती अर्थात तो बिंदुक तिथं राहतोय. जा त्याला तिथे स्थिर कर आणि त्याला तिथे शिवकथा ऐकव. शिवकथेचं तिथं गुणगान कर. आणि तू तिथं शिवकथेचं गुणगान केलंस, शिवकथा, शिवमहापुराण कथा त्याला ऐकवलीस का तो आपोआप काय होईल, मुक्त होईल, त्याचं सर्व पाप निवृत्त होईल. आणि मग तू त्याला काय कर, आपल्या शिवलोकामध्ये त्याला काय कर, घेऊन ये. तुंबरू तिथे विंध्य पर्वतावर आपल्या सहकाऱ्यांसोबत जातात. त्या बिंदुक नावाच्या त्या भूत पिसाची योनीमध्ये गेलेला त्याला स्थिर करतात. कारण भूत कधी स्थिर राहत नाही. भूत पिसाची योनी असते, सतत भटकत राहते, ती भयानक त्रास होतो, भटकत राहते ती, एका जागेवर स्थिर राहत नाही. त्याला स्थिर केलं. स्थिर करून त्याला शिव महापुराण कथा ऐकवली. आणि शिव महापुराण कथा ऐकवल्यानंतर त्याचे ते सर्व पापातनं निवृत्त झाला. तो त्या भूत पिसाची योनीत निवृत्त झाला. सुंदर असं शरीर त्याला प्राप्त झालं. आणि त्या तुंबरू आणि त्याचे सर्व सहकारी त्याला विमानात बसवून त्याला कुठे घेऊन आले, तर या शिवलोकामध्ये भगवान महादेवाकडं आणि त्या चंचुलाची आणि त्यांची काय करून दिली, गाठ भेट करून दिली. अर्थात एवढा पापी असणारा बिंदुक नावाचा तो ब्राह्मण पण एका शिव परमात्म्यामुळे, त्या शिव महापुराण कथेमुळे त्या सगळ्या पापातनं त्याची काय झालीये, निवृत्ती झालीये. आणि म्हणून आपल्यालाही जर आपल्या पापातनं निवृत्त व्हायचं असेल, काही कळत नकळत कदाचित आपल्याकडनं अज्ञानपणामध्ये जी काही पाप घडली असतील, त्या पापातनं जर आम्हाला निवृत्त व्हायचं असेल तर त्याकरता आम्हालाही शिव महापुराण कथा श्रद्धेनं, भावनेनं आणि आदरपूर्वक आम्हाला काय करता आली पाहिजे, श्रवण करता आले पाहिजे. पुढे ऋषींना सुत महामुनी शिवनामाचा महिमा सांगतात. काय आहे शिवनामाचा महिमा, मी 2च प्रमाणाने सिद्ध करतो आणि पुढे जातो. आज मला पार्वती विवाहापर्यंत काय करायचंय, पोहोचायचंय आणि 9:15 डॉट मला थांबायचंय. शिवनामाचा महिमा कशा करता शिवनाम घ्यायचंय.